सांगाल या एकूणच कशी झाली ट्रिप, कसा अनुभव होता एकूणच ट्रिपचा काय सांगाल? सर्व महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि देवदर्शनाची वारी तुळजापूर असेल त्याच्यात अक्कलकोट महाराजांचं दर्शन झालेलं आहे. जेवण पण व्यवस्थित झालेलं आहे. त्या 7 ते 8 गाड्या एकदम व्यवस्थित आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फळांचं होतं, बिस्किट होती, पाण्याच्या बाटल्या होत्या. कुठलेही आम्हाला उणीव भासलेली नाही. सर्वांनी आनंद घेतला, उपभोग घेतला. त्याचप्रमाणे आम्हाला जसं त्यांनी समाधान केलं तसं त्याच पद्धतीने आम्ही त्यांना समाधान करणार आहोत की त्यांच्या दीपाली ताईला भरघोस मताने आम्ही निवडून आणणार आहोत. मारोडी गणपती माता येथून तुळजापूर आणि अक्कलकोट या दर्शनासाठी येथील आपले दिव्यांग पुरुष व महिला बहुसंख्येने इथे उपस्थित होते. तर इथं चहा पाणी नाश्ता व फळ स्वतः गाडीमध्ये आणून दिले. आमच्या दिव्यांगांसाठी तर खास उपलब्ध करून दिले. तर खरंच ही एवढ्या दूरून इथं येऊन पण भाऊनी एक खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला. खरंच आजपासून आतापर्यंत व्हॉट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून बघत होतो, पण प्रत्यक्षात आज खेळ पैठणीचा कार्यक्रम बघायला आनंद वाटला. मावशी काय सांगाल, तुम्हाला कसा अनुभव आला एकूण ट्रिपला, कसं वाटलं? चांगली केली, पाण्याची केली, जेवणाचं केलंय, व्यवस्थित केले त्यांनी. माझं मत असंच आहे, लय वर्ष झालं ते पण समाज कार्य करतोय, गरिबांचं दुःख वाटून घेतोय, असं सगळ्यांचं आमचं मत आहे. त्याच्या बायकोला आम्ही निवडून देऊ. ताई काय सांगाल तुमचा अनुभव एकूणच या ट्रिप बद्दल आणि या कार्यक्रमात? बसमध्ये एवढे सरांच्या स्टाफने आमची काळजी घेतली आणि वेळोवेळी आम्हाला काय हवे काय नको सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि इव्हन आमची गाडी कुठे थांबली वॉशरूमसाठी किंवा नाश्त्यासाठी, इव्हन सरांनी फॉलोअप आमचे एवढे सुंदर घेतले की गाडी का थांबली आहे, कशासाठी थांबली आहे. म्हणजे इव्हन त्यांना आमची गाडी स्टॉप झाली तरी ऑन द स्पॉट त्या गाडीसाठी थांबून ते चौकशी करत होते वारंवार. आणि बसल्या ठिकाणी सर्व खाणे पिणे, सकाळी बरोबर वेळेवरती नाश्ता आणि चहा. आणि असं पण नाही की एकच प्लेट घेतली नाश्ता बस इनफ, पाहिजे तेवढं अनलिमिटेड खाही, एन्जॉय करा. आणि गाडीमध्ये सुद्धा सर्व छान गाणी वगैरे लावून सर्वांनी आम्ही लेडीजने एवढं सुंदर एन्जॉय केला, डान्स वगैरे केले आणि दर्शनही खूप सुंदर झालं. खूप म्हणजे असा आनंद आहे की मी सांगू नाही शकत, एवढा आनंद झालाय. त्याच्यामुळे त्यांना भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्या होत्या त्यांच्या बोलक्या भावना आणि पूर्ण प्रवासामध्ये कशा कशा पद्धतीने त्यांची बस जरी मध्ये आली कुठे थांबली तर त्या ठिकाणी संजय भाऊ दिवार असतील, दीपालीताई दिवार असतील, ते जातीने विचारपूस करत होते कशासाठी बस थांबली आहे, नेमकी काय अडचण आहे, कोणाला काही त्रास होतोय का. इथपासूनची जी चौकशी होती, जे वॉकी टॉकीच्या माध्यमातून प्रत्येकाला बाउन्सर, प्रत्येक बसेससाठी वेगळे बाउन्सर्स होते आणि सगळ्या बसेस जीपीएस कनेक्टेड असे एकमेकाला अशा पद्धतीची सेवा पहिल्यांदाच मिळाल्याच्या भावना महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत.